सध्या या भागातील नगरसेवक भोपाळ शेट्टी यांनी अनेक ठिकाणी बोगस कामं करून आतापर्यंत त्यांनी 350 ते 300 कोटी रुपये जमवलेले आहे. त्यांनी स्वतःच्या मेव्हण्याच्या नावानं नोटरीराईज कागद केलेले आहे. नोटरीराईज कागद करून त्याने परस्पर एकच जागा तिघांनी विकलेली आहे. ती बालू उद्यानच्या जागेत 31 गुंठ आहे. ती जागा सुद्धा त्यानं तिथं 30 ते 35 घर उभा करून त्यांच्याकडनं रक्कम ते घ्यायची तशी घेतली आणि नागरी सुविधा द्यायची तशी राजकीय दबाव आणून त्यानं कॉर्पोरेशनच्या माणसाला धरून त्यांनी आता तिथे रस्ता आणि पाण्याची सुविधा केली. त्यांना टॅक्स नाही, काय नाही. ते अनेक ठिकाणी आर आर कॉलनी म्हणून आहे. आर आर कॉलनी या ठिकाणी त्यानं अनधिकृत बांधकाममध्ये जवळ 2 एकर 20 गुंठ्यामध्ये धार्मिक स्थळं व रहिवासी दाखला राहण्यासाठी वापरात येईल. ती जागा शाळेचं आरक्षण आहे, त्यावर शाळेचं, दवाखान्याचं व या गोष्टीसाठी त्यानं अनेक भागामध्ये बेकायदेशीर भूखंडामध्ये त्यानं भरपूर ठिकाणी असं केलेलं आहे. कोल्हापूर सिटी त्याने राजकीय दबावातून अॅट्रॉसिटीची भ्या घालून लोकांच्याकडनं ह्या कर्मचाऱ्याकडनं तशी पाहिजे तशी कागद करून घेतलेली आहे. त्यानं अनधिकृत बांधकाम शाळेच्या आरक्षण जागेत त्यानं बेकायदेशीर आपल्या स्वतःच्या भाचीला एक घर बांधून दिलाय. त्याला 5 वर्ष झालं नोटीस काढून अद्याप 53च्या नोटीसचं कोणतीही कारवाई केलेली नाही. या गोष्टीसाठी त्याच्या वेळोवेळी मी कर्मचारी, कॉर्पोरेशन, जनता दरबार, अनेक प्रसार माध्यमातून मी तक्रार केली आहे. तरी अद्याप यांनी कोणतीही कारवाई केली नसेल तर याच्यावर आम्ही कायदेशीर आम्ही करायचं तसं करून घेऊ. या गोष्टीसाठी त्यांनी भरपूर स्वतःचं जे दुकान आहे, घर आहे, ते अतिक्रमण मध्ये आहे. स्वतः जे भाऊसिंग रोडला जे अभिनंदन लॉजच्या शेजारी पूजा फुटवे बांधे प्रसाद फुटवे त्याला पार्किंग नाही, काही नाही. पार्किंग नसून सुद्धा त्याचं निव्वळ दादागिरी करून त्यानं ते रस्त्यावर गाड्या लावायला चालू केले सध्या. आणि स्वतःच्या आता सुभाषनगर शाळेच्या हद्दीत त्यानं स्वतःच्या वाचीसाठी 53ची नोटीस काढलेली आहे. ते घर अद्याप पाडलेलं नाही. त्याला सुद्धा त्यांनी बेकायदेशीर वापरायला लागले आणि नागरी सुविधा द्यायच्या ऐवजी सगळे कोल्हापूर इथले कॉर्पोरेशनचे कर्मचारी त्याच्याकडे पहिला हजेरी लावतात. मग पुन्हा काय कारवाई करायची आहे ते सांगतोय. म्हणजे उलट्या कारवाई करतात. पोलीस स्टेशन असू दे, कोणताही भागात असू दे, ती उलट्या कारवाई झालेली माझ्याकडे प्रूफ आहेत. माझ्यावर सुद्धा केसेस घालून देत म्हटलं. कारण आज त्याने सगळे एवढे पुरावे केलेत, मी किती केलं, अद्याप त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. होईल आता सगळं बोगस असून खरेदी मारत सुटलेला आहे. कारण त्याच्याकडे आता पण एवढ्या 300-325 रुपये कोटीहून आले. याची चौकशी होण्याबाबत मी वारंवार तक्रार करत आहे. 95 साली याच्याकडे 80,000 नव्हतं. आज एवढी प्रॉपर्टी त्याच्याकडे आली कशी?